महाराष्ट्रात भरपूर मुलांचं असं आहे की नवतरुणांचं जे यंगस्टर आहेत की आम्हाला कामच करायचं नाही पण आयुष्य मात्र राजासारखं जगायचंय. तर मग ही परिस्थिती का निर्माण झाली आपल्या तिथे? आता बोलण्या तुम्ही सांगितलं की मुलं मोबाईलचा हट्ट करतायत, बरोबर आहे. बघ आता ती गोष्ट आपण थांबू शकणार नाही, हो. बरोबर. मोबाईल वापरणं काय की दोन गोष्टी, ते तुमचे ऍसेट पण होऊ शकतील, लॅबिलिटी पण होऊ शकते, बरोबर आहे. चांगलं पण त्यातनं घेता येतं, वाईट पण घेता येत ना. थोडं आपण त्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. आणि तू आता जे सांगितलं ना की सगळ्याला राजासारखी लाईफ पाहिजे पण काम कोणाला नकोय, बरोबर आहे. आणि आज तरुणाच्या हाताला जर काम मिळालं आणि त्यांना आपण काम देऊ शकलो तर हे पोरं व्यसनापासून दूर जातील आणि ते गुंतवून राहतील कुठतरी. आपल्याकडे गावाकडे म्हण होती बघ, खाली दिमाग सैतान का. तर हाताला कामच नाही तर पोरं काय करणार आहेत? साधी गोष्ट आहे ना. त्या तरुणाच्या हाताला कामच नाहीये. बरं आता आज एक गोष्ट काय पूजा माहिती का, याच्या बाबतीत कोणीच बोलायला तयार नाही. हो, म्हणजे तरुणाच्या हाताला काम द्यायचं ना कुठला मीडिया बोलायला तयार आहे, ना राजकीय लोक बोलायला तयार आहे, ना बुवा बाबा बोलायला तयार आहेत, बरोबर आहे. एक तर काय पोरं मोबाईल मध्ये रील मध्ये गुंतणार, नाही तर 6 वाजता IPL बघणार, बरोबर आहे. त्याची चर्चा दुसऱ्या दिवशी करणार. मेन याचं मूळ कारण काय की पोरांच्या हाताला आता काम देणं खूप गरजेचं आहे आणि ती आपली सगळ्याची जबाबदारी, त्यांना काम कसं देता येईल त्याविषयी.